चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातल्या भंगाराम वॉर्ड, पिंडोनी स्मशानभूमी, आयडिया टॉवर, पद्मावारवाडी, पिंडोनी तलाव आणि शिवाजीनगर परिसरात गेल्या आठवडाभरापासून दहशत निर्माण करणारा बिबट अखेर वनविभागाच्या सापळ्यात जेरबंद झालाय. या यशस्वी कारवाईमुळे भीतीच्या छायेत असणाऱ्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत वनविभागाचे आभार मानले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर रहिवासी परिसरात वारंवार दिसून येत होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. वनपथकानं विविध ठिकाणी पिंजरे लावून बिबट्याच्या हालचालीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचं नियोजन केलं. दरम्यान पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या दबा धरून बसल्याचं नागरिकांनी पाहिलं. या माहितीच्या आधारे वनपथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि पिंजरा लावून त्याला जेरबंद केलं. वैद्यकीय तपासणी व आवश्यक उपचार केल्यानंतर त्याला राखीव जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी किरण धानकुटे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसापासून पोलीस स्टेशनच्या मागच्या एका जंगलामध्ये आणि मायक्रो स्टुडंट अकॅडमी याच्या बाजूला नगर परिषदची मियावाकी आहे आणि शिवाजीनगर आणि पद्मावारवाडी या परिसरात बिबट्या असल्याचं वारंवार वन विभागाकडे नागरिकांकडनं येत होतं. त्या संदर्भात आम्ही वारंवार रात्री 2-2 वाजेपर्यंत त्याचं परीक्षण करत होतो, येत होतो रोज रात्री 2-2 वाजेपर्यंत आणि 4 पिंजरे पण आम्ही लावलेले होते. परंतु काल रात्रीच्या सुमारास जवळपास 12:30 वाजताच्या दरम्यानी पद्मावारवाडीच्या बाजूला एका घरी जवळपास 35-30 बकऱ्या होत्या. त्यांच्या 6 बकऱ्या त्यांनी गंभीररित्या जखमी केल्या आणि आम्ही साड एनजीओ आणि वन विभागाच्या मदतीने काल रात्री 2:30-3 वाजेपर्यंत आम्ही इथे गस्त केली होती आणि आज सकाळी पद्मावार यांच्या पडीत बंड्यामध्ये बिबट्या दिसल्याचे आढळले आणि आम्ही जवळपास 9:30-10 वाजताच्या दरम्यान इथे पिंजरा लावला आणि खरं तर लोकांच्या भीतीचं गांभीर्य पाहून वन विभाग आणि साड एनजीओच्या माध्यमातून आम्ही पिंजरा लावला आणि 3 तासाच्या आत साड एनजीओ आणि वन विभागाला यश मिळालंय. बिबटा जेरबंद झालाय. आता याला आम्ही या गावापासून दूर वन विभागाच्या सानिध्यात आम्ही याला रिलीज करणार.